असेच प्रेमळ स्वामी संदेश प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवा ना. वादळात हरवलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवा ना. स्वामी, अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवा ना. दुःखाच्या पिंजऱ्यात कैद मनाला मोकळं आकाश दाखवा ना. स्वामी, रण खूप मोठा आहे, थोडा धीर द्या ना. जगण्याच्या युद्धात सर्वांना हरवेल असा एक तीर द्या ना. स्वामी, तहान खूप लागली, थोडं नाव घेण्याची शक्ती द्या ना. जीव जातानाही तुमचंच नाव आठवावं इतकी भक्ती द्या ना. स्वामी, मी मागत राहीन, तुम्ही देत राहाल, पण शेवटपर्यंत वचन द्या ना. तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार हा डोक्यावरचा हात, एवढं तुम्ही मला वचन द्या ना. स्वामी, तुम्ही मला तुमची साथ द्या ना. मित्रांनो, जर तुमच्या काही अडचणी असतील आणि तुमची काही इच्छा मनोकामना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाईप करा. मी स्वामींचरणी तुमची एवढीच प्रार्थना करेल की तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत आणि तुमच्या सर्व संकटात स्वामी तुमच्या पाठीशी उभे असो, हीच स्वामी समर्थांचरणी प्रार्थना. मित्रांनो, व्हिडिओला नक्कीच लाईक करा. स्वामींना जेव्हा आपल्या तळमळीची प्रार्थना करतो ना, त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य योजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडते आहे ती स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे. आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे. बघा, यश तुमच्या पदरात नक्कीच पडेल. नियती रोज तुम्हाला नवीन काहीतरी दिवस दाखवत असते, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे असतात. अरे, नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरता तुमचा हात रिकामा करत असते. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपत असतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा, विश्वास अतूट नक्कीच असला पाहिजे. स्वामींची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज आपल्याला देत असतात. काही वेळेस उशीर होईल, पण स्वामींचे या सेवेचे फळ हे मिळणारच. निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप अगदी प्रिय असते. मित्रांनो, भगवंताच्या नावामध्ये भगवंताचे स्मरण साठलेले आहे. भगवंताचे नाम आणि त्यावरील श्रद्धा यांच्या संगमांमध्ये भगवंताची भक्ती उदय पावते. भक्ती म्हणजे भगवंताबद्दल अनुरक्ती म्हणजे उत्कट प्रेम. हे एक रसायन आहे, त्यामध्ये मोठी शक्ती साठलेली असते. ते प्रेम मनाच्या तळाशी पोहोचणे व तेथे असलेल्या अविद्येचा पडदा फाडून स्वस्वरूपाशी भिडते. भगवंताच्या दर्शनाच्या आड येणारे सारे प्रतिबिंब व दूर करते व दिव्य प्रेम कसे संपादन करावे याचे अगदी स्पष्ट व खात्रीचे मार्गदर्शन नक्कीच करत असते. मित्रांनो, आयुष्यात कधी कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदी एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा आपल्या ब्रह्मांडात कुठेच सापडणार नाही. आणि औदुंबराच्या छायेत अक्कलकोटला स्वामींचे दर्शन तुम्ही नक्कीच घेऊन या. कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे. भिऊ नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. तू कायमस्वरूपी माझे नाम घेत राहा, मी तुझ्या पाठीशी नक्कीच राहील, एवढे मी तुला वचन देतो. समोरचा चुकला तरी तू चूक कधी करू नकोस. भयभीतीच्या गोष्टीच्या जाळ्यात तू अडकू नकोस. उभा आहे मी तुझ्या पाठीशी, काळजी करू नकोस. तू बाळ आहेस ना माझा, हेही कधी विसरू नकोस. रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात, म्हणून त्याप्रमाणे काम करत राहा. तुमच्या अगोदरही कोणी नव्हते, तुमच्या नंतरही कुणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा, भक्ती
फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल, म्हणून ही भक्ती तुम्ही स्वीकार करा. एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे देवपूजा करायची, म्हणजे सगळी पापं धुतली जातात. ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. अशी कोणतीच गोष्ट नसते. आपण जे कर्म केले त्यानुसार आपल्याला हे फळ मिळणारच असतं. लक्षात ठेवा, एक अनुभव असा की गैरसमज हे इतके घातक शस्त्र आहे की त्याच्या एका वारात कोणत्याही नात्याचे लाखो हजारो तुकडे झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून आपल्या माणसांना जपा आणि समजून घ्या, कारण काही खास नात्यातच आपलं सुख हे दडलेलं असतं. म्हणून लक्षात ठेवा, काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार नाहीत, पण त्या तुमच्या चांगल्यासाठीच होतील, एवढं मात्र खरं. आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडाच्या अवयवांसारखीच असतात. काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यासारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. चिंता ही धोक्याची घंटी. बोला श्री स्वामी समर्थ. म्हणून चिंता सोडा, स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी. मग कशाला एवढी चिंता करताय? निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा, तेथेही दर्शन देईन. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन. म्हणून श्री स्वामी समर्थ हा नामजप तू करत राहा, असे स्वामी म्हणतात. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं काम करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं, पण ते घडत नक्कीच असतं. तुझा मनाचा गोंधळ मी समजू शकतो. तुला जे दिसतंय ते सत्य आहेच, पण जे दिसत नाही ते जाणून घ्यायचा प्रयत्न कर. खरं सत्य त्यात आहे, म्हणून त्यात तू लक्ष घालायला हवे आणि त्याचं लक्ष तू भेदून घ्यायला हवे. म्हणून तू लक्षपूर्वक सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून राहा. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल ना, त्या दिवशी आपोआप तुमचे मार्ग मोकळे व्हायला लागतील. म्हणून तुमचं मन काय म्हणतं याच्याकडे पण तुम्ही थोडेफार लक्ष दिले पाहिजे. एकाने देवाला विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्याजवळ असतात. देवाने उत्तर दिलं, जी माणसं जी बदला घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्यांना माफ करतात ना, ती माणसं खूप मोठ्या मनाची असतात आणि ती आम्हाला आवडतात. निश्चित राहा, मी पाठीशी आहे, असे स्वामी म्हणतात. सदा चांगली बुद्धी आमास द्यावी, मनी कल्पना दुर्गुणांची नसावी. गुरुविन वाटो उनी संपदाही, श्री स्वामी समर्था असे प्रार्थनाही. श्री स्वामी समर्था असे प्रार्थनाही. कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळाले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज राहत नाही. स्वामी म्हणतात, नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर बाळा आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. म्हणून तुमचा आत्मविश्वास तुमचे सर्व काही काम पूर्ण करत असतो. म्हणून तुम्हाला जेवढा जास्त आत्मविश्वास असेल तेवढे जास्त तुम्ही जीवनात यशस्वी होत जाल, एवढे खरे. जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे हाय अशक्य काय, माझे मला कळाया. दे बुद्धी स्वामी राया, सर्व काही समजून घ्या. जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका, मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत असतो त्याला समोर निरुत्तर राहू नका. कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो, तर तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. एवढं मात्र खरं आहे. स्वामी राया, मी असं नाही म्हणत की माझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर करा, पण ते सहन करण्याची ताकद तुम्ही मला द्याल ही मी आशा बाळगतो. आम्ही असताना काळजी कसली करतोस रे? तुझं काम फक्त माझ्यावर अढळ विश्वास ठेवून नामस्मरण करणं आहे. तुझ्या आयुष्याचा कार्यभार वाहण्यास आम्ही समर्थ आहोत. म्हणून तू फक्त नामात राहा आणि माझे नाम घेत राहा. तुला आपोआप ती शक्ती मी प्रदान करीत राहील. आदर हा वयाचा नाही तर विचारांचा नक्कीच करावा. वय वाढलंय म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही, आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे म्हणता येत नाही. म्हणून कोणाचे विचार कसे हे नक्कीच सांगता येणार नाही. मित्रांनो, संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नक्कीच नाही. ज्याच्यासाठी व ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत ना, तो खरा भाग्यवान आहे. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला आहे
तेच तुम्हाला ध्यास देतील. जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील. जो निंदा करीत होते तेच तुमची स्तुती करतील. स्वामींचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस तुम्हाला नक्कीच येतील. म्हणून स्वामींच्या चरणी कायम तुम्ही तल्लीन राहा. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख आणि दुःखाच्या फलटांवर थांबते आणि आपल्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला आपल्याला ती भाग पाडत असते व आपले ती प्रयत्न बघत असते. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सोपं आणि सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. ते आपल्याला किती प्रेमाने हुंडस बाळाप्रमाणे आपल्याला सांभाळतात आणि आपली सर्व कामे पार पाडतात. म्हणून त्यांच्याप्रमाणे कोणीच नाही. निस्वार्थपणे जिथे भावना व्यक्त करू शकतो आणि जिथे प्रत्येक इच्छा पूर्ण होते ते स्थान म्हणजे स्वामींचे दरबार. आणि स्वामींच्या दरबारी सर्व काही मनातल्या इच्छा या पूर्ण होत असतात. स्वामी म्हणतात, काय एवढा चिंता करतोस? मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर. माझे नामस्मरण कर. मी तुझ्याजवळ आहे. जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल. पण तुझी सेवा फुकट नक्की जाणार नाही. आपण श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवतो हे खूप महत्त्वाचे आहे. परंतु आपले कार्य आणि कर्म असे असावे की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रार्थनांवर विश्वास ठेवण्यास प्रारंभ करतील. म्हणून जितकी जास्त मनापासून सेवा करता आली तितकी जास्त मनापासून सेवा आपण केली पाहिजे. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो. बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं. पद सुद्धा एक दिवस निघून जातं. परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. जीवनात तुमचा कोणताही किती तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं. एवढं लक्षात घ्या. मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे. तो कुठल्या झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला? तर पहिला मीपणा, दुसरा अहंकार, तिसरा गर्व, चौथा वासना, पाचवा काम, सहावा क्रोध, सातवा लोभ, आठवा मत्सर. म्हणून हे सर्व कचरा तुम्ही तुमच्या अंगातून व मनातून काढून टाकला पाहिजे. मग तुमचं शरीर एकदम निर्मळ आणि तेजस्वी होऊन जाईल. साधं सोपं जगावं, दिलखुलास हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडून द्यावं व आपल्या जीवनात पुढचा प्रवास करावा. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय हे स्वामींशिवाय कोणालाच माहिती नाही. म्हणून आयुष्यात जास्त विचार न करता स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर तुम्ही चालत राहा. म्हणजे तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. जेव्हापासून माणसांनी सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली आहे ना, तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करतो की देवा, मी जसा आहे ना तसाच मला ठेव. मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन कधी बनवू नको. कारण माझ्याकडून कुणाचे भले नाही झाले तरी चालेल देवा, पण माझ्यामुळे कुणाचे वाईटही नाही झाले पाहिजे. एवढं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत मला असलं पाहिजे. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रोसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधीच तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ना ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. ज्या घरामध्ये श्री स्वामी महाराज असतात त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा जाणवतो. तसेच त्या घराची जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता व शांतता जाणवते. अशाच घरात दैवी तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते. एवढे मात्र खरे आहे. जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात येत असतो ना मित्रांनो, तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात बरं? तर ते आपले पहिले कष्ट आहेत ना त्या तुमच्या मार्गात आणतात आणि तुमचे सगळे कष्ट संपवून टाकतात आणि मग जवळ करतात. सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो ना आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं. व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो. जसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला काढतात आणि मग तो सात्विक असा राहतो, त्याला श्री स्वामी महाराज
भक्त म्हणून स्वीकारतात. म्हणून आयुष्यात किती कसल्याही अडचणी, संकट, दुःख आली तरी कधीच त्यांना सोडव असं म्हणू नका. फक्त हात जोडा आणि ते भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकंच सांगा. ते भक्त वत्सल आहेत. सोडव म्हणलात तर ते कर्म पुढे ढकलतीलही, पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागतात. एवढं नक्की, भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत. डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो. एकदा का ती गाठ मुळासकट निघाली पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही. तसे कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही. जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती, श्रद्धा अविचल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या. एवढे एकच म्हणणे त्या परम कृपाळू श्री स्वामीरायांच्या चरणी मागावे. मित्रांनो, काळजी न करता देखील प्रयत्न होणार नाही असे नाही. उलट प्रयत्न दुप्पट करावेत, पण ते फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले या भावनेने समाधान मानायला पहिल्यांदा आपण शिकावे. असले तर असू दे आणि नसले तर नसू दे, अशा मनाच्या अवस्थेत जो राहील त्यालाच काळजी सुटेल. आपण किती परस्वाधीन आहोत हे आजारी पडलो म्हणजे समजते. तेव्हा आपल्या हातात किती सत्ता आहे हे ओळखून राहावे व आपण काय करतोय व आपण आपल्याजवळ किती हे आहे, श्रद्धा आहे ते पाहावे. काय तोटा आहे ना आपल्या भाग्याला. सद्गुरू स्वामी समर्थांचे पाय आहेत ना डोके ठेवायला. काय भीती आहे ना आपल्या साऱ्यांना. गुरु माऊली स्वामी आहेत ना आपल्या मार्गदर्शनाला. जरा का थोडेही आपण इकडे तिकडे भरकटणार, माऊली आपले स्वामी माऊली लगेच आपल्याकडे डोळे वटारणार. हाताशी धरलंय आपल्याला स्वामी माऊलींनी. आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला. ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या स्वामी रायाला. अनंत जन्मीचे पुण्य आलंय माझ्या फळाला. जसा आईचा आधार ठाण्या लेकराला असतो तसा गुरुमाऊली स्वामींचा आधार आपल्याला आहे. नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला. म्हणूनच काय तोटा आहे आपल्याला. सद्गुरूंचे आणि स्वामीरायांचे पाय आहेत ना डोके ठेवायला. ज्यांच्या मनी श्री सद्गुरू विचार तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती त्याची होई जगभर कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होतील वजा. स्वामींवर पूर्णपणे श्रद्धा ठेवा म्हणजे ते तुम्हाला सर्व अडचणीतून मुक्त करतील. विश्वासाने सर्व काही त्यांच्यावर सोपवा म्हणजे ते तुमचे सर्व काही पाहतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे सिद्धवाक्य नेहमी स्मरणात असू द्या. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा. म्हणून जे काही करत आहे आणि जे काही करून घेत आहे ते फक्त स्वामीराय आपल्याकडून सगळंच करून घेत आहेत. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच नक्कीच लागत असतो. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी बाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात. कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात. घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य. करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया. सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर तो आहे अहंकार. म्हणून या सर्व गोष्टी आपण कशा धरतो आणि कोणत्या गोष्टी सोडतो यावर आपले जीवन आणि आपले आयुष्य हे अवलंबून असतं. चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती चूक कशी सुधारावायची हे सांगणारे खूप कमी लोक असतात. त्यामुळे अशा व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असतील ना तर त्यांना नक्कीच जपा, कारण त्या व्यक्ती तुमच्याकडे मूल्यवान आहेत. चंदनपेक्षा वंदन अधिक शीतल आहे. योगीपेक्षा उपयोगी असणं अगदी चांगलं आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं महत्त्वाचं नक्कीच असतं. 4 पैसे कमी कमवा पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा. कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा लावत पैसा नसतो लावत. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे आनंद समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार नक्कीच असतो. भावना कळायला मन लागतं. वेदना कळायला जाणीव लागते. देव कळायला श्रद्धा लागते. माणूस कळायला माणुसकी लागते. चांगलं कळायला सुंदर विचार लागतात. भरपूर जगायला पैसा नाही तर आयुष्य लागतं. बाहेर पडल्याशिवाय जग नक्कीच कळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय
माणसं नक्कीच जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नसते. म्हणून या गोष्टी तुम्ही कायम तुमच्या मनात बिंबवून घेतल्या पाहिजे. सुख हा साधा आणि सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो. दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो. ज्याच्याकडे अहंकार असतो त्याच्याकडे संस्कार नसतात आणि जे संस्कारी असतात ते कधीच अहंकारी नसतात. कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाही. मित्रांनो, पाण्यातच वीज असते, त्याला फक्त गतीची गरज असते. ताकातच लोणी असते, त्याला फक्त घुसळण्याची गरज असते. सुख सुद्धा माणसाच्या स्वतःच्या जवळच असते, त्याला फक्त शोधण्याची गरज असते. म्हणून तुम्ही किती लवकर ते शोधता त्याच्यावर तुमचे सर्व सुख हे अवलंबून असते. एक दगड कुत्र्याला मारा, तो लगेच पळून जाईल. पण तोच दगड उचला आणि मधमाशाच्या पोळ्याला मारा, त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला पळून जाण्यास भाग पाडतील. दगड तोच व मारणारा पण तोच, पण फरक आहे तो फक्त एकटे असण्याचा व संघटित असण्याचा. खूप फरक आहे व एकीने राहा. यश हे बरोबर आपल्या मागे नक्कीच येईल. म्हणून एकजुटीने राहा. निवड, संधी आणि बदल या तीनही पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत. संधी दिसता निवड करता आली तर बदल आपोआपच होतो. संधी समोर दिसूनही त्याला निवड करता येत नाही, त्याच्यात कधीच बदल घडत नसतो. मित्रांनो, अट्टहासाने झोपलेला राग, दुसऱ्याने भरणारे कान आणि वैर भावना माणसाला अनेकदा हरवते. हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो आहे हे आयुष्यभर उमगत नसते. उसवलेल्या कपड्यांवर 2 टाके घालून पटकन जोडून घेता येतं, नाहीतर फाटली तर ती टाके घालून शिवता येत नाही. त्यासाठी नाती विस्कटण्याआधी विश्वासाच्या धाग्यांनी मजबूत नक्कीच करावी लागतात. मित्रांनो, कुटुंब एकत्र ठेवा. भाऊ सोबत नसल्याने महाप्रतापी रावण देखील हरला आणि भाऊ सोबत असताना प्रभू रामांचा विजय मिळाला. मग आपल्याला अहंकार नक्की कशाचा आहे असा प्रश्न मनात येतो. त्याचं उत्तर मिळवायचं असेल तर नेहमी कुटुंबासोबत राहा. भाऊ भाऊ मिळून इतिहास घडवा. कुटुंब कथाही विभागलं जाणार नाही असा प्रयत्न नक्कीच करा. सगळं तुमच्यावर अवलंबून असतं. अहंकार कोणाला चुकलेला नाही, त्याचे पण 2 चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रणही देत असतो. चिकाटी हा एखाद्याने घेतलेला निर्णय असतो. जे हाती घेतलंय ते तडीच नेण्याची ती प्रतिज्ञा असते. आपण थकलेले असतो तेव्हा माघार घेण्याचा मोह असतो, परंतु थकल्यावरही जे प्रयत्न सोडत नाहीत ना ते यशस्वी होतात आणि लोक त्यांना नशीबवान असे समजत असतात. कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नसतो, तर अनुभव, नाती, मान, सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात. एवढं लक्षात ठेवा. दुःख आणि त्रास या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. तो माणूस कष्टाला लाजत नाही, ज्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू नक्की शकत नाही. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते. नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्याची येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर आपल्या कर्तृत्वामुळे घडत असते. स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की पाण्यात उतरण्यासाठी भीती वाटत नाही, तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही. म्हणून समोरचा माणूस आपल्याबद्दल काय विचार करतोय याकडेही तुमचे बारीक लक्ष हवे. मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो, पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना त्यांचे श्रेय दिले जाते. समाजातही असेच असते. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात. प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असे नाही, किंवा असेही नाही की तो कमजोर असतो. फरक एवढाच असतो की त्याला स्वतःच्या इगोपेक्षा नाती जपत असताना एक पाऊल मागे का होईना येण्यात कमीपणा अथवा कोणत्याही स्वरूपाचा संकोच वाटत नाही. माणसे कमवण्यात जो आनंद आहे तो पैसा कमवण्यात नक्कीच नाही. नाती 3 प्रकारची असतात, एक रक्ताची, दुसरी मानलेली आणि तिसरी नात्यांपलीकडची. संकट प्रसंगी जिथं काही रक्ताची नाती कामी येत नाहीत तिथं मानलेली नाती संकट निवारण्यास मदत करतात, आणि जिथं रक्ताची आणि मानलेली नाती नेहमी जवळ नसतात तिथं नात्यांपलीकडचे
सगळे सोयरे मदत करतात. ज्यांच्याशी तोंड ओळखीशिवाय पुरती ओळखही नसते. म्हणून माणसानं आयुष्यात रक्ताच्या व मानलेल्या नात्यांसोबतच नात्यांपलीकडचे सगळे सोयरेही जमवले पाहिजेत. ज्यांचा चांगला अनुभव आयुष्यात एकदा तरी आपल्याला नक्कीच येत असतो. कुणाच्या मनात आपल्या बाबत काय विचार आहेत याबाबत जर आपण विचार करत असाल तर नेहमीच सुख कमी व दुःख जास्त होईल. कारण माणसं वरून जशी दिसतात आतून तशी कधीच नसतात. खायचे आणि दाखवायचे दात नेहमी वेगवेगळे असतात. ज्यामुळे विचार फक्त करायचा असेल तर स्वतःच्याच बाबतीत नेहमी विचार दुसऱ्यांना त्या विचारात आणले तर त्रास हा होणारच. हे स्मरणात धरा. आपण जिवंत असू तोपर्यंतच ही दुनिया सुंदर दिसत असते व सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणच घेणे फार महत्त्वाचे नक्कीच असते. काही माणसांच्या डोळ्यात लहान सहान कारणांमुळे पाणी येतं. ती माणसं कमकुवत नसतात हो. त्या माणसांचं मन प्रेमळ असल्याने अशी माणसे लगेच हळवी होतात. अशी माणसे तुम्हाला जर वेदन देत असतील तेव्हा त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त तुमच्यावर असलेले अमाप प्रेम हाच असेल. अशा माणसांना कटू शब्दाने दुखावू नका. त्यांना अश्रूंना हसवण्यावारी घेऊ नका. त्या अश्रूंचं मोल समजा, जाणीव असू द्या. जगात खूप माणसे तुम्हाला आपलेपणा दाखवतील, पण हळव्या माणसांच्या मनात खरोखर प्रेम असते. ते प्रेम ओळखा आणि लक्षात ठेवा. आरसा आणि मन दोन्ही सारखेच, फक्त फरक इतकाच की आरशात सगळे दिसतात आणि मनात फक्त आपलेच दिसत असतात. एवढं लक्षात ठेवा. जीवनात आपण खूप वेळा पडतो, हरतो. कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला माहिती घेऊन जातात, पण त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्यात, म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही खूप अनमोल आहात, ही गोष्ट कधी विसरू नका. एक लक्षात ठेवा, जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका. कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन. ते आनंदाने आणि सुखात तुम्ही जगले पाहिजे. म्हणून स्वतःची किंमत आयुष्यात नक्कीच करा. तुमची किंमत करायला कोणी येणार नाही, पण तुम्ही स्वतःच्या नजरेमध्ये किंमत वाढवली पाहिजे. दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. एकटं प्रत्येकाला वाटतं. अडचणी सर्वांना येतात. गोंधळात सारेच अडकतात हो. स्वतःला एकटं हे सारेच समजतात. दुःखात एका सोबतीची गरज सर्वांना असते. प्रत्येकाला त्याला समजून घेणारी, साथ देणारी व्यक्ती हवीच असते. आणि माहीत आहे आपल्याला, प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती नक्की येते जी पूर्ण जगाच्या वेगळी असते. ती व्यक्ती तुमची मित्र, सखा, जोडीदार, मार्गदर्शक, कुटुंब, शिक्षक, सार होते. भलेच बऱ्याच वेळा तात्पुरती लोक येतात आयुष्यात आणि जे आपल्या चांगुलपणावरचा विश्वास कमी करतात. मात्र आयुष्याच्या एका वळणावर आपली ही जिवलग व्यक्ती आपल्याला नक्कीच भेटते, जी आपल्याला विश्वासावर विश्वास ठेवायला शिकवत असते. संपत नाही विषय कधी, संपत नाही हो विषय कधीच, जोवर संपत नाही माणसे सगळे. आणि आपल्यामध्ये जिवंत आहे संवेदनाची धग थोडी. एक एक माणूस उभं राहतं समोर येऊन, डोळे मिचकावित आणि दुःख त्याचं हसत राहतं, हळूहळू वाकुल्या दाखवित. आत्मसंतुष्टीची चादर घेतं ओढून कोणी, गदा गदा हलवून झोपेमधून जाग करतं आणि निरथावलेल्या कातडीवरती 2-4 ओळखडे काढतं. माणुसकीचं भूत मानगुटीवर येऊन बसतं आणि कितीही समजावून सांगितलं तरी दात विचकून हसत बसतं. कितीही पांघरला निर्लज्जतेचा बुरखा तरी आपलीच आपल्याला कधीतरी लाज वाटते आणि शिल्लक राहिलेल्या माणुसकीची केव्हा तरी खून नक्कीच आपल्याला पडते. जमतच नाही जगणं सगळं सरळ, काही सोडून देऊन काही कळतच नाही कसे पळावे आपणच आपल्याला पुन्हा फसवून. संपत नाहीत विषय कधीच, आपण आपले हुवे कधीच, इकडून ओढून तिकडून ओढून छळतो आणि कुणी उगीच. म्हणून संपत नाही विषय कधीच. म्हणून आपल्या आयुष्याचे विषय हे कधीच संपत नसतात. ते फक्त तेव्हा संपतात जेव्हा माणूस संपून जात असतो. म्हणून मित्रांनो, अनुभव म्हणजे तुमच्यासोबत जे घडले ते नव्हे, तर जे घडले त्यावर तुम्ही जे केले ते म्हणजे अनुभव असतात. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म, पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता हे तुमचे कर्म असतात. म्हणून तुम्ही प्रतिक्रिया देताना कशी वागता हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करून काय उपयोग, कारण ती केव्हा ना केव्हा सुटणारच. एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल तरीही चिंता करून काय उपयोग, कारण ती कधीच सुटणार नाही.
भीतीला टाळाला व तर ती वाढत जाते. भीतीचा सामना कराल तर ती पळून जाते. समस्या कोणत्याही दिशेने येऊ द्यात, त्या समस्येवरचं समाधान तुमच्याकडून जाऊ द्या, म्हणजे सगळं काही नीट होईल. कठीण काळ कायम टिकून नसतो, पण कठीण लोक कायम टिकून असतात. एवढं मात्र खरं आहे, अपयश कायम नसते आणि यशसुद्धा कायम नसते. म्हणून तुम्ही संयमी राहा. मूर्खाचे हृदय जिभेवर असते आणि शहाण्याची जीभ हृदयात असते. चिंतेसारखी शरीराला जाळणारे दुसरे इतर काहीही नाही. पुत्र सुपुत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो पैसा स्वतः कमवेल. पुत्र कुपुत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो मिळालेला पैसा ही गमवेल. स्वप्ने पाहिलेली पाहिजेत, ती पूर्ण होतात. नाहीतर निसर्गाने आपल्याला जे पाहण्याची शक्ती कशाला बरे दिली आहे हे आपण बघितले पाहिजे. दिलेले वचन एखाद्या घेतलेल्या कर्जासारखेच असते. लोक तुमचा सल्ला मानत कधीच नाहीत, ते तुमचे उदाहरण देतात. म्हणून तुमचे उदाहरणं काय आहेत व तुम्ही काय अनुभव घेतले आहेत ते त्यांना आपण नक्की सांगितले पाहिजे. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला जे काही मिळते या विश्वामधून ते त्यांचा संबंध डायरेक्ट प्रेमाशी येतो. म्हणून तुम्ही ज्या गोष्टीवर प्रेम करता ती तुम्हाला मिळत जाते. हा निसर्गाचा नियम आहे. विश्व हे नैसर्गिक कायद्यानुसार चालते. आपण आकाशातून उडू शकतो कारण नैसर्गिक नियमांना अनुसरूनच विमान उडवण्याचे शास्त्र वापरले जाते. आपल्याला उडायचे आहे म्हणून भौतिक शास्त्राचे नियम काही बदलत नाहीत, पण आहेत ते नियम वापरून कसे उडायचे हे आपण शिकलो आणि तसे केले तरच आपण उडू शकतो. ज्याप्रमाणे भौतिक शास्त्राचे नियम विमान उडायला, वीज चालवायला आणि गुरुत्वाकर्षणाला मदत करतात, त्याचप्रमाणे असा एक नियम आहे जो प्रेमासाठी आणि प्रेमाची सकारात्मक शक्ती बांधून ठेवण्यासाठी आणि तुमचे आयुष्य बदलण्यासाठी हा नियम तुम्ही समजून घेतला पाहिजे. विश्वातील सगळ्यात शक्तिशाली नियम आकर्षणाचा नियम आहे. लहान असो किंवा मोठा, आकर्षणाच्या नियमामुळेच विश्वातील सारे तारे अस्तित्वात असतात आणि आकर्षणामुळे प्रत्येक अणू आणि रेणू बनलेला असतो. सूर्याच्या आकर्षणाच्या आवेगितामुळे सूर्यमालेतील ग्रह जागेवर असतात, त्यामुळेच ते एकमेकांवर आदळत नाहीत. गुरुत्वाकर्षणातील आकर्षणच आपल्याला आणि प्रत्येक व्यक्ती, प्राणी, झाडे, पाणी यांना धरून ठेवते. फुले मधमाशांना आकर्षित करतात. बिया जमिनीतील शायांना आणि आकर्षित करत असतात. प्रत्येक सजीव वस्तू त्यांच्या प्रजातीकडे आकर्षली असते. पृथ्वी तलावावरील प्रत्येक प्राण्यातून हा आकर्षणाचा जोर वाहत असतो. पाण्यातील मासे, आकाशातील पक्षी हे आकर्षणाचाच भाग आहेत. त्यामुळेच त्यांची संख्या वाढते, कळप तयार होतात, समूह होतात, थवे वाढतात आणि उडतात. तुमच्या शरीराच्या पेशींना हे आकर्षणच एकत्र बांधून ठेवते. तुमच्या घरातले सामान, ज्यावर तुम्ही बसता, ते फर्निचर, कार, रस्त्यावरून धावू शकणे, पाणी ग्लासात राहणे, या साध्या गोष्टींमागे आकर्षणाचा नियम आहे. माणसांची जोडायला आकर्षणाचाच नियम लागू होतो. त्यातूनच शहरे, देश, समूह, क्लब्स आणि समाज तयार होतात. या ठिकाणी माणसे सामंजस्यपणे राहतात. एखाद्या माणसाला विज्ञानाची आवड असते तर एखाद्याला खाद्यपदार्थाची बनवायची आवड असते. ते या आकर्षणामुळेच विविध खेळ, संगतीचे विविध प्रकार, जनावरे आणि पाळीव प्राणी या आकर्षणातूनच बनले आहेत. आकर्षण हा असा जोर आहे जो तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टींकडे व जागांकडे खेचत नेतो आणि हेच आकर्षण तुम्हाला तुमच्या मित्राकडे व आवडत्या व्यक्तींकडे नेते. प्रेमाचा आकर्षक जोर असतो. मग आकर्षणाचा जोर म्हणजे नक्की काय बरं असतं? आकर्षणाचा जोर म्हणजे प्रेमाचा जोर असतो. आकर्षण म्हणजेच प्रेम. एखाद्या खाद्यपदार्थांकडे तुम्ही आकर्षिले जाता तेव्हा त्या पदार्थाबद्दल तुम्हाला प्रेम वाटू लागते. आकर्षणाचा जोर असल्याशिवाय तुम्हाला कोणतीच भावना जाणवणार नाही. सगळ्याच प्रकारचे अन्न तुम्हाला सारखेच वाटेल. तुम्हाला काय आवडते व काय आवडत नाही तेच तुम्हाला कळणार नाही. तुम्ही दुसऱ्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडे आकर्षिले जाणार नाहीत. शहराबद्दल तुम्हाला आकर्षण वाटणार नाही. घर, कार, खेळ, नोकरी, संगीत, कपडे आणि इतर कोणतीही गोष्ट याबद्दल तुम्हाला काहीच वाटणार नाही, कारण केवळ आकर्षण वाटले तरच प्रेमाची भावना ही तयार होत असते. आकर्षणाचा नियम किंवा प्रेमाचा नियम ते एकच आहे. आकर्षणाचा नियम हाच प्रेमाचा नियम आहे. हाच शक्तिशाली नियम सर्वांना एकत्र ठेवतो. आकाशगंगा असो किंवा छोटासा अणू असो, साऱ्यांना आणि हे आकर्षणच बांधून ठेवते. ते सगळ्यात असते आणि विश्वाला व्यापून राहते. हाच नियम तुमच्या आयुष्यालाही लागू होतो. वैश्विकदृष्ट्या विचार करता आकर्षणाचा नियम सांगतो, एकसारखे जे असते तेच एकमेकांकडे आकर्षित होते.
तुमच्या आयुष्याचा विचार करता सोप्या शब्दात सांगायचे झाले तर तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळतं. आयुष्यात तुम्ही जे काही इतरांना देता तेच तुम्हाला परत मिळते. आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही जे काही देता अगदी तेच तुमच्याकडे पुन्हा आकर्षित होते. प्रत्येक कार्याला समांतर आणि विरुद्ध अशी प्रतिक्रिया मिळत असते. देण्याची प्रत्येक कृती ही घेण्याची विरुद्ध कृती निर्माण करते आणि तुम्ही जे मिळवता त्याचे तुम्ही जे देता त्यांच्याशी साधर्म्य असते. आयुष्यात तुम्ही जे देता ते तुमच्याकडे परत यायलाच पाहिजे हे विश्वाचे भौतिकशास्त्र आणि गणित आहे. सकारात्मकता घ्या आणि तुम्हाला परत सकारात्मकताच मिळेल. नकारात्मकता घ्या आणि तुम्हाला नकारात्मकताच परत मिळेल. सकारात्मकता घ्या आणि सकारात्मक गोष्टींनी भरलेले आयुष्य तुम्हाला मिळेल. नकारात्मक धा आणि नकारात्मक गोष्टींनी भरलेले आयुष्य तुम्हाला मिळेल. आणि सकारात्मक किंवा नकारात्मक तुम्हाला कशी मिळेल? तुमचे विचार आणि या भावनांपासून. कोणत्याही क्षणी तुमच्या मनात एकतर सकारात्मक विचार असतात किंवा नकारात्मक विचार असतात. तुम्ही एकतर सकारात्मक भावना देता किंवा नकारात्मक भावना देता आणि हीच सकारात्मक व नकारात्मक भावना तुमच्याकडे कोणत्याही गोष्टी परत येणार हे दर्शवते. सगळी माणसे, परिस्थिती, घडवणाऱ्या गोष्टी जे तुमचा प्रत्येक क्षण घडवतात ते तुमच्या विचारांनी आणि भावनांचीच तुमच्याकडे आकर्षण केले जातात. आणि आयुष्य उगाचच पार पडत नाही. तुम्ही जे दिले आहे त्यावर आधारित असे सगळे तुम्हाला परत मिळत असते. आणि तेच तुम्हाला परत मिळेल. मित्रांनो, जसे तुम्ही मोजमाप कराल त्याच मापात तुम्हालाही मिळेल एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जे देता ते सर्व परत मिळते. घर बदलत असताना तुमच्या मित्राला मदत आणि सहकार्य द्या आणि अशाच प्रकारची मदत नक्कीच तुमच्याकडे प्रकाशाच्या वेगाने चालता येईल. कुटुंबातील एखाद्या समस्यांवर तुम्ही रागवा आणि तसाच राग तुमच्यावरही काढता येईल. तुमच्या आयुष्यातील परिस्थितीवर त्याचा परिणाम दिसून येईल. तुमचे आयुष्य हे तुमचे विचार आणि तुमच्या भावना यावरच आधारित असते. तुम्ही जसा विचार करता तशा भावना तुमच्या भावना असतात. तसेच तुमच्यासोबत घडते आणि तसेच अनुभव तुम्हाला येणार. तुम्ही जर असा विचार केला की आज माझा दिवस खूप तणावपूर्ण आणि कठीण जाणार आहे तर आजूबाजूची माणसे, परिस्थिती, घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला तशाच कठीण वाटू लागतील, ताण निर्माण करतील. जर तुम्हाला वाटत असेल की माझे आयुष्य खरंच खूप चांगले आहे तर तुम्हाला नशीब माणसे तशी भेटतील आणि तशीच परिस्थिती लाभेल आणि तशाच गोष्टी घडत राहतील ज्यामुळे तुमचे आयुष्य चांगले नक्कीच होईल. तुम्ही एक चुंबक आहात. तुम्ही जे देता तेच तुम्हाला न चुकता परत मिळते. या तत्वावर आकर्षणाचा नियम आधारित आहे. तुम्ही चुंबकत्व वापरता आणि संपत्ती, आरोग्य, नाती, व्यवसाय, आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आणि अनुभव हे सारे काही तुमचे विचार आणि भावनावरच आधारलेले असते. पैशांबद्दल सकारात्मक भावना ठेवा आणि तुमची परिस्थिती तुमच्याकडे ओढली जाईल. माणसे जोडली जातील, अशा गोष्टी घडतील ज्याने तुमची संपत्ती वाढेल. पैशांकडे नकारात्मक दृष्टीने बघा आणि नकारात्मक परिस्थिती तुमच्याकडे ओढली जाईल. तुमच्याकडे पैशांची कमतरता निर्माण होईल. मानवजात कायम प्रेमाचा नियम पाळेल अथवा नाही ते मला माहीत नाही, पण त्यामुळे मी व्यथित होता कामा नये. हा नियम गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणेच काम करतो. आपण त्याला स्वीकारले किंवा स्वीकारले नाही तरी तुम्ही जेवढी खात्री बाळगाल तेवढाच हा नियम तुम्हाला प्रतिसाद देत राहील. तुमचे विचार चांगले आहेत की वाईट याने काही फरक पडत नाही. तुम्ही जे देता आणि देत जाता तेच तुम्हाला परत मिळते. शब्दांचा प्रतिध्वनी कसा तयार होतो तशीच ही प्रक्रिया असते. याचाच अर्थ तुमचे विचार आणि भावना बदलत्या तर तुम्ही तुमचे आयुष्यही बदलू शकता. सकारात्मक विचार आणि भावना व्यक्त करा आणि त्याद्वारे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकाल. सकारात्मक आणि नकारात्मक विचार तुम्ही जे ऐकता आणि जे बोलून दाखवता ना तेच तुमचे विचार असतात. किती छान दिवस आहे असे तुम्ही जेव्हा एखाद्याला सांगता तेव्हा तुमच्या मनात आधी तो विचार आलेला असतो आणि त्यानंतर शब्द बाहेर पडतात. तुमच्या विचारांवर तुमची कृतीसुद्धा ठरलेली असते. तुम्ही जेव्हा सकाळी अंथरुणातून उठता तुमच्या मनात आधी उठण्याचा विचार आलेला असतो. प्रथम विचार केल्याशिवाय तुम्ही कोणतीही कृती करू शकत नाही. तुमचे शब्द आणि कृती सकारात्मक असेल की नकारात्मक हे तुमचे विचारच ठरवतात. पण तुमचे विचार सकारात्मक आहेत की नकारात्मक हे तुम्हाला कसे कळणार बरं? तुम्हाला काय पाहिजे आहे आणि तुमचे कशावर प्रेम आहे असे विचार जेव्हा तुमच्या मनात येतात तेव्हा ते सकारात्मक असतात. तुम्हाला जे आवडत नाही, ज्यावर तुमचे प्रेम नाही असे विचार जेव्हा मनात येतात तेव्हा ते नकारात्मक विचार असतात. हे इतके सोपे आणि साधे आहे. तुम्हाला आयुष्यात एखादी गोष्ट हवी असते कारण ती गोष्ट तुम्हाला आवडत असते. एक क्षण थांबा आणि विचार करा. तुम्हाला ज्या गोष्टी आवडत नाही त्या तुम्हाला नको असतात.
हो की नाही? प्रत्येक माणसाला जे आवडते तेच हवे असते आणि प्रत्येकालाच ते आवडत नाही, ते नको असते. मला या चपला खूप आवडल्या असे तुम्ही म्हणता, तेव्हा तुमचे विचार सकारात्मक असतात आणि त्यांचीच परिणती म्हणजे त्या तुम्हाला आवडलेल्या चपला तुमच्याकडे असतात. जेव्हा तुम्हाला नको असलेल्या आणि आवडत नसलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही बोलता ना, उदाहरणार्थ, किंमत बघा या चपलांची, लुटतायत नुसते, असे तुम्ही बोलता, कारण त्यावेळी तुमच्या मनात नकारात्मक विचार असतात. त्यामुळे तुम्ही त्या चपला कधीच विकत घेत नाहीत. बहुतेक लोक त्यांना आवडत असलेल्या गोष्टींपेक्षा आवडत नसलेल्या गोष्टींबद्दल बोलतात. प्रेमापेक्षा नकारात्मक गोष्टी ते जास्त प्रमाणात देतात. असे करताना ते नकळतपणे स्वतःला चांगल्या गोष्टींपासून दूर ठेवत असतात. प्रेमाशिवाय चांगले आयुष्य जगणे अशक्य आहे. ज्या व्यक्ती चांगले आयुष्य जगतात त्या नेहमीच नावडत्या आणि नकारात्मक गोष्टींपेक्षा आवडत्या आणि प्रिय गोष्टींबद्दल बोलत नक्कीच असतात. ज्या व्यक्ती झगडत असतात त्या नेहमीच नावडत्या आणि नकारात्मक गोष्टींबद्दल बोलत असतात. आयुष्यातील सारे दुःखे आणि बोजडावपणा एकच शब्द आपल्याला मुक्त करतो आणि तो शब्द म्हणजे प्रेम. आपले प्रेम हे व्यक्त करत राहा. जेव्हा तुम्ही आर्थिक अडचणी, नातेसंबंध, व्यवसायातील नफातोटा, आजारपण याबद्दल बोलत असता तेव्हा तुम्ही त्यावर प्रेम करत नसता. एकदा वाईट गोष्टींबद्दल तुम्ही बोलत असता. एखादी व्यक्ती किंवा परिस्थिती जिने तुम्हाला वाईट अनुभव दिलेला असतो त्याबद्दल तुम्ही बोलत असता, तेव्हा तुम्ही प्रेमाने बोलत नसता. तुमच्या वाईट दिवसांबद्दल बोलणे, एखाद्या भेटीसाठी उशिरा पोहोचणे, वाहतुकीत अडकणे किंवा बस चुकणे या साऱ्या तुम्हाला न अडवणाऱ्या गोष्टी आहेत. दररोज अनेक छोट्या छोट्या गोष्टी घडतात व तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टींबद्दलच तुम्ही बोलत राहिलात तर या साऱ्या लहान लहान गोष्टी तुम्हाला त्रास देत नक्कीच राहतील आणि तुमचे आयुष्य कठीण होऊन बसेल. दिवसभरातील चांगल्या गोष्टींबद्दल तुम्ही बोलले पाहिजे. ज्या भेटी चांगल्या झाल्या त्याबद्दल बोलले पाहिजे. वेळेत पोहोचणे तुम्हाला कसे आवडले याबद्दल बोला. आरोग्यदायी राहणे कसे चांगले याबद्दल बोला. तुमच्या व्यवसायात नफा कमवणे तुम्हाला कसे आवडते याबद्दल बोला. दिवसभरातील चांगल्या भेटी व चांगली परिस्थिती याबद्दल बोला. जे तुम्हाला आवडते त्याबद्दल तुम्ही बोलले पाहिजे. कोणत्या गोष्टीवर प्रेम करायला तुम्हाला आवडेल त्याबद्दल तुम्ही नक्कीच बोलले पाहिजे. तुम्ही जर सतत नकारात्मक गोष्टी व्यक्त करत राहिलात आणि न आवडणाऱ्या गोष्टींमध्येच गुंतवत राहिलात तर तुमची अवस्था पिंजऱ्यातील पोपटाप्रमाणे होईल. तुम्ही स्वतःला बंदिस्त करून द्याल आणि प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा नकारात्मक गोष्टीबद्दल बोलाल तेव्हा तुम्ही या पिंजऱ्याला आणखी एक सळी लावून जाल आणि सगळ्या चांगल्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवत जाल. उत्कृष्ट आयुष्य जगणारी माणसे नेहमी चांगल्याच गोष्टीबद्दल बोलत असतात. असे करण्याने आयुष्यातील सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टी त्या भरभरून मिळतात. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे ते मुक्त असतात. असे उत्कृष्ट आयुष्य जगण्यासाठी तुरुंगाप्रमाणे भासणाऱ्या पिंजऱ्याचे बंधन तोडून टाका. प्रेम द्या आणि तुम्हाला जे आवडते त्याबद्दल बोलत राहा. मग ते प्रेमच तुम्हाला मुक्तपणाचा नक्कीच अनुभव देईल. मग तुम्हाला सत्य कळेल आणि सत्यच तुम्हाला मुक्त करत असतं. प्रेमाच्या ताकदीसमोर कोणतीही गोष्ट असाध्य असते व तुम्ही कोणतीही असा व कसेही असा, तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असा, प्रेमच तुम्हाला मुक्तीची जाणीव करून देत असते. मला एक महिला माहीत आहे जिने केवळ प्रेमामुळेच सारी बंधने तोडून टाकली. ती खूप गरीब होती आणि ती 20 वर्षाच्या वैवाहिक जीवनात खूप छळ सहन केल्यानंतर मुलांना एकटीने वाढवण्याची वेळ तिच्यावर आली होती. खूप कठीण परिस्थितीतून जात असताना देखील तिने राग, चीड किंवा कोणतेही वाईट विचार मनात येऊ दिले नाहीत आणि तिच्या नवऱ्याबद्दल ती कधी वाईट बोलत नसते. तिच्या स्वप्नांबद्दल ती सतत सकारात्मक बोलत असते. दुसरा नवरा कसा हवा त्याबद्दल, त्यांच्या अपेक्षित गुणांबद्दल मात्र ती भरभरून आणि सकारात्मकपणे बोलत राही. युरोप फिरण्याच्या तिच्या स्वप्नांबद्दल ती बोलत असते. प्रवासासाठी तिच्याकडे पैसे नव्हते तरी देखील तिने पासपोर्टसाठी अर्ज केला आणि तिला पासपोर्ट मिळाला. मग तिने त्या प्रवासासाठी तिला लागणाऱ्या काही वस्तूही विकत घेऊन ठेवल्या. काही काळाने तिला एक छान हवा तसा नवराही मिळाला. लग्नानंतर ते स्पेनला गेले आणि आता ती खूप छान आयुष्य जगत आहे. ज्यावर आपले प्रेम नाही त्याबद्दल या महिलेने कधी तक्रार केली नाही. उलट ती प्रेम देत राहिली आणि त्यांच्याबद्दल विचार करत राहिली, व्यक्त होत राहिली. असे करताना अडथळ्यांपासून तिने स्वतःला दूर ठेवले आणि एक सुंदर आयुष्य तिला मिळाले. म्हणून तिच्या विचारांमुळे ते आयुष्य तिला मिळत गेले. तुम्ही तुमचे आयुष्य बदलू शकता कारण तुमच्याकडे विचार करण्याची अमर्यादित क्षमता आहे. त्यांच्यामुळेच आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टी तुमच्याकडे खेचून आणण्याची क्षमता देखील तुमच्याकडे आहे. सकारात्मक विचार
आणि शब्दांपेक्षा सुद्धा तुमच्याकडे असलेली शक्ती खूप मोठी आहे, कारण आकर्षणाचा नियम नेहमीच तुमच्या विचारांना आणि भावनांना प्रतिसाद देत असतो. प्रेमाची भावना तुम्ही जतन करून ठेवली पाहिजे, जेणेकरून तुमची शक्ती तुमच्या भाषेत नक्कीच राहील. प्रेम म्हणजे नियमांचे समाधान, शक्तीचे मुद्दे. प्रेम कधी कमकुवत नसते, दुर्बळ नसते, मृद नसते. प्रेम हा आयुष्याचा सकारात्मक आवेग आहे. सर्व प्रकारच्या सकारात्मक आणि चांगल्या गोष्टींचे कारण हे प्रेम असते. तुम्हाला जे हवे आहे किंवा तुमच्या भाषेत जे आहे ते सारे प्रेमामुळेच शक्य होते. प्रेमाचा सकारात्मक आवेग कोणतीही चांगली गोष्ट निर्माण करू शकतो. चांगल्या गोष्टींमध्ये वाढ होते. कोणतीही नकारात्मक गोष्ट सकारात्मकतेमध्ये बदलण्यास प्रेमच कारणीभूत ठरत असते. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण तुम्ही निवडत करत असता प्रेम करायचे किंवा नाही, सकारात्मक गोष्टी बांधून ठेवायच्या किंवा नाही, हे तुम्हालाच ठरवायचे असते. आकर्षणाचा नियम हा प्रेमाचाच नियम आहे. हाच नियम तुमच्या आयुष्यात कार्यरत असतो. आयुष्यात तुम्ही जे देत असता तेच तुम्हाला परत मिळत असते. सकारात्मकता द्या, तुम्हाला सकारात्मकताच परत मिळेल. नकारात्मकता द्या, तुम्हाला नकारात्मकताच परत मिळेल. आयुष्य असेच पार पडत नसते. तुम्ही जे दिले आहे तेच परत मिळाले असते आणि असेच आयुष्य सुरू राहते. तुमचे विचार आणि भावना चांगल्या किंवा वाईट ध्वनीप्रमाणे त्या परत येतात. छान आयुष्य जगलेल्या व्यक्ती नेहमीच आवडत्या गोष्टींबद्दल बोलत असतात, नावडत्या गोष्टींबद्दल नाही. दिवसभरातील चांगल्या गोष्टींबद्दल बोलत राहा. तुम्हाला जे आवडते ते त्याबद्दल बोला. जे तुम्हाला आवडते ते साध्य करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तुमच्याकडे विचार करण्याची अमर्यादित क्षमता आहे. तुम्हाला जे आवडते त्याबद्दल नेहमी बोला, म्हणजे चांगल्या गोष्टी तुमच्याकडे चालत येतील. प्रेम करा, कारण तसे केल्याने विश्वाची सगळ्यात मोठी शक्ती तुम्ही वापरत असता. आता भावनांची ताकद. तुम्ही भावना या गुप्त असतात. तुम्ही भावना जपणारे आणि जाणणारे व्यक्ती आहात. जन्माला आलेल्या क्षणापासून कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल तुम्हाला भावना नक्कीच असतात व त्या भावना तुम्ही व्यक्त करत असतात. हीच बाब इतर व्यक्तींच्या बाबतीतही खरी आहे. झोपलेले असताना तुम्ही मनातले विचार जाणीवपूर्वक थांबवू शकता, पण तुमच्या भावना कधी थांबत नाही, कारण आयुष्य अनुभवणे म्हणजे अनुभवणे जगणे. तुम्ही एक भावना जाणणारे व्यक्ती आहात आणि त्यामुळेच तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयव अशा प्रकारे बनलेला असतो की तुम्ही आयुष्य अनुभवू शकता. तुम्हाला दृष्टीची जाण असते. ऐकणे, चव घेणे, वास घेणे आणि स्पर्श करणे या साऱ्या जाणीवा तुम्हाला असतात. त्यामुळेच तुम्ही आयुष्य अनुभवू शकता. या भावनांच्या जाणीवा असतात कारण तुम्ही जे पाहता, ऐकता, ज्याची चव घेता, त्याचा वास घेता, त्याला स्पर्श करता, ते अनुभवण्यासाठी या भावनाच तुम्हाला सक्षम करतात. तुमच्या संपूर्ण शरीरावर त्वचेचे आवरण असते. यामुळेच तुम्हाला जाणीव होते. यामुळेच तुम्ही सारे काही अनुभव घेऊ शकता. एकदा क्षणी तुम्हाला कसे वाटत असेल ते इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा महत्त्वाचे असते, कारण तुम्हाला त्यावेळी कसे वाटत आहे तेव्हा तुमचे आयुष्य घडत असते. तुमच्या भावना हे इंधन आहे. भावनांशिवाय तुमच्या विचारांना आणि शब्दांना काहीच महत्त्व उरत नाही. दिवसभरात तुमच्या मनात असंख्य विचार येत असतात, पण त्यांना फारसा काही अर्थ नसतो, कारण त्यामागे भावना नसतात. तुम्हाला जे जाणवते तेच महत्त्वाचे असते. तुमचे विचार आणि शब्द एकदा रॉकेटसारखे आहेत. आम्ही भावना, तुमच्या भावना या इंधन आहेत असे समजा. इंधनाशिवाय रॉकेट काही करू शकत नाही, कारण इंधन म्हणजे रॉकेटची शक्ती असते. हीच बाब तुमच्या विचारांच्या बाबतीत आहे. तुमचे विचार आणि शब्द हे वाहन आहेत, जे भावनांशिवाय काहीही करू शकत नाहीत, कारण तुमच्या भावना याच विचार आणि शब्दांची ताकद आहेत. मी माझ्या वरिष्ठांना सहन करू शकत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर यामधून तीव्र नकारात्मक भावना प्रकट होते. परिणामी तुमच्या वरिष्ठांसोबतचे नाते बिघडत जाते. तुम्ही जर असा विचार केलात की नोकरीच्या ठिकाणी मी खूप छान माणसांसोबत काम करते, तर या शब्दांमधून सकारात्मक भावना प्रतीत होते. तुम्ही एक सकारात्मक भावना व्यक्त करत असता. परिणामी तुमच्या सहकांजांसोबतचे नाते अधिकाधिक चांगले होत जाते. विचारांना जाणीवा देण्यासाठी भावनांची गरज नसते व भावनांच्या गरजेतूनच ती गरज उद्भवत असते. म्हणून भावनांची गरज ही त्याला लागतच असते. त्यातूनच ते विधायक होतात. चांगल्या आणि वाईट भावना असतात. मग या दोन भावना व त्यांचा तुम्ही कसा वापर करता त्यांच्यातून तुमचे सर्व काही सिद्ध होत असते. आयुष्यातील इतर अनेक गोष्टींप्रमाणेच तुमच्या भावना चांगल्या किंवा वाईट असतात. तुमच्या मनात चांगल्या भावना येतात किंवा वाईट भावना. सगळ्या चांगल्या भावना प्रेमातून येतात आणि सगळ्या नकारात्मक भावना प्रेमाच्या अभावी येतात. तुम्हाला जेव्हा चांगले वाटत असेल, म्हणजे जेव्हा तुम्ही आनंदी असाल, तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रेम देता आणि जेवढ्या तुम्ही
जास्त प्रेम तुम्ही देता तेवढेच तुमच्याकडे परत येते. तुमच्या अपेक्षा भंग झाला की तुम्हाला वाईट वाटते, तेव्हाच नकारात्मक तुम्ही देता. आणि जेव्हा तुम्ही नकारात्मकता तुम्ही द्याल तेवढेच तुम्हाला परत मिळते. नकारात्मक भावना तुमच्या मनात आल्या की तुम्हाला खूप वाईट वाटते, कारण प्रेम हाच आयुष्यातील सकारात्मक आवेग आहे आणि नकारात्मक भावनांमध्ये प्रेम नसते. तुम्हाला जेवढे चांगले वाटेल आयुष्य तेवढेच चांगले होत जाईल. तुम्हाला जेवढे वाईट वाटेल आयुष्य तेवढेच वाईट होत जाईल. जोपर्यंत तुमच्या भावना बदलत नाहीत तोपर्यंत तुम्हाला जेव्हा चांगले वाटत असते तेव्हा तुमच्या भावना देखील आपोआपच चांगल्या असतात. एकाच वेळी चांगल्या भावना आणि नकारात्मक विचार असे कधी होत नाही. त्याचप्रमाणे नकारात्मक भावना आणि चांगले विचार असणेही अशक्यच आहे. मित्रांनो, प्रेम, कृतज्ञता, आनंद, हुरूप, उत्साह, उत्कटता, आशा, समाधान, आज्ञा या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे. तुमच्या भावना तुम्ही जे देता त्याचे अचूक प्रतिबिंब असते. तुम्हाला जेव्हा चांगले वाटत असते तेव्हा इतर कोणतीही बाबतीत चिंता करण्याची गरज तुम्हाला भासत नाही, कारण तुमचे विचार, शब्द आणि कृती चांगलेच असणार असतात. केवळ चांगल्या भावना असल्याने प्रेम देण्याची हसी आणि हमी तुम्हाला मिळते आणि ते सारे प्रेम तुमच्याकडे परत येते. चांगले म्हणजे चांगलेच असते. चांगल्या भावना असताना कसे वाईट किंवा वाईट भावना असताना कसे वाटते हे बहुतेकांना माहीत असते, परंतु आपण बहुतेक वेळा मनात नकारात्मक भावना वागवत असतो हे त्यांना जाणवत नाही. लोकांना वाईट वाटणे म्हणजे टोकाच्या नकारात्मक भावना जसे की दुःख, अपयश, राग, भीती इत्यादी आणि वाईट वाटणे म्हणजे या सगळ्यांच्या भावना होत. नकारात्मक भावनांच्या वेगवेगळ्या पायऱ्या असतात. तुम्हाला जर बहुतेक वेळा ठीक वाटत असेल तर हे ठीक वाटणे ही सकारात्मक भावना आहे असे तुम्हाला वाटते, कारण तुम्हाला वाईट वाटत नसते. जर तुम्हाला आधी खरेच खूप वाईट वाटत असेल आणि आता तुम्हाला ठीक वाटत असेल तर वाईट वाटण्यापेक्षा हे ठीक वाटणे नक्कीच चांगले असते. पण ठीक वाटणे हे सुद्धा नकारात्मकच आहे, कारण ठीक वाटणे म्हणजे चांगले वाटणे नाही. चांगले वाटणे म्हणजे चांगलेच वाटणे. चांगले वाटणे म्हणजे तुम्ही आनंदी असणे, उत्साहित असणे, उत्तेजित असणे, आसक्त असणे, नाहीतर तुम्हाला कशाचेच फारसे काही वाईट वाटत नाही असा अर्थ होतो. मग तुमचे आयुष्यही ठीकच असेल, बरे असेल किंवा फारसे चांगले असणार नाही. ते काही चांगले आयुष्य नाही. चांगल्या भावना म्हणजे चांगल्याच भावना, त्यामुळेच तुमचे आयुष्य चांगले होत असते. प्रेमाचे माप म्हणजे अमाप प्रेम करणे. तुम्हाला जेव्हा आनंददायी वाटत असेल तेव्हा तुम्ही आनंद देता आणि तुम्हाला जिथे कुठे तुम्ही जाल तिथे तसेच आनंदी अनुभव, आनंदी परिस्थिती आणि आनंदी माणसे मिळतात. रेडिओवर तुमचे आवडते गाणे ऐकण्यासारखा छोटा अनुभव असो किंवा पगारवाढ होण्यासारखा मोठा आनंद असो, तुम्ही अनुभवत असलेले सारे अनुभव आकर्षणाच्या नियमाप्रमाणेच परिणाम असतात. तुम्हाला जेव्हा चिडचिडेपणा जाणवत असतो तेव्हा तुम्ही तसेच वागता आणि तुम्हाला तशाच प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. एखाद्या डासामुळे होणारा क्षुल्लक त्रास असेल की गाडी बंद पडण्यासारखा मोठा त्रास असेल, हे सारे अनुभव आकर्षणाच्या नियमाचाच परिणाम असतात. प्रत्येक चांगली भावना प्रेमाच्या आवेगाशी जोडलेली असते, कारण प्रेम हा साध्या चांगल्या भावनांचा स्रोत आहे. उत्साहाची, स्फूर्तीची भावना, ध्यास या साध्या भावना प्रेमातूनच येतात आणि जेव्हा सातत्याने तुम्ही या भावना अनुभवता तेव्हा तसेच स्फूर्तिदायी, उत्साही आणि ध्यासपूर्ण आयुष्य तुम्हाला मिळत असते. चांगल्या भावनांचे प्रमाण वाढवून त्यातील शक्ती तुम्ही बांधून ठेवू शकता. भावनांचे प्रमाण असे वाढवण्यासाठी त्याच्यावर काबू मिळवून मग त्याची तीव्रता वाढवत गेली पाहिजे. यामुळे तुम्हाला नेहमीच चांगले वाटत राहील. उत्साह वाढवण्यासाठी तुमची उत्साहाची भावना व्यक्त करा आणि त्याची तीव्रता वाढण्यात न्या. ही भावना तुम्हाला अत्यंत तीव्रतेने जाणवली पाहिजे. तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीचा ध्यास लागेल किंवा उत्तेजित वाटेल तेव्हा त्या भावना व्यक्त करा. जेवढ्या खोलवर या भावना तुम्हाला जाणवतील तेवढेच चांगले तुमच्या भावनांना आवाका. तुम्ही जेवढा वाढवत न्याल तेवढे प्रेम तुम्ही द्याल, तेवढाच यातून मिळणारा निकाल स्मितीत करणारा असेल. तुम्ही जेव्हा एखादी चांगली भावना अनुभवता असता तेव्हा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींचा विचार करूनही तुम्हीच याच भावनांना आवाका वाढवू शकता. तुम्ही जे देत असता त्याचे प्रतिबिंब तुमच्या भावनांमध्ये उमटते. आयुष्यातील महत्त्वाच्या बाबतीत तुम्ही चांगल्या भावना देत आहात की वाईट हे तुम्ही आताही सांगू शकता. आयुष्यातील प्रत्येक विषयाबाबत, उदाहरणार्थ पैसा, आरोग्य, नोकरी, नाती हे सारे काही म्हणजे तुम्ही या प्रत्येक बाबीला जे देता त्याचेच प्रतिबिंब असते. जेव्हा तुम्ही पैशाबद्दल विचार करता तेव्हा त्या पैशाबद्दल तुमच्या काय भावना आहेत ते प्रतिबिंब होते. पैशाबद्दल विचार करताना तुमच्या मनात पैसे नसल्याबद्दल वाईट भावना असतील तर तुमच्या भोवती तशीच नकारात्मक परिस्थिती निर्माण होईल.
पैसे नसण्याचाच अनुभव तुमच्या वाट्याला येईल, कारण तुमच्या मनात नकारात्मक भावना आहेत. तुम्ही जेव्हा तुमच्या नोकरीबद्दल विचार करता, तुमच्या भावनाच तुम्हाला सांगतात की कशा प्रकारे नोकरी तुम्ही करणार आहात. नोकरीबद्दल तुमच्या मनात जर सकारात्मक भावना असतील तर तुम्हाला नोकरीत सकारात्मक परिस्थिती अनुभवता येईल, कारण तशाच सकारात्मक भावना तुम्ही व्यक्त करत आहात. जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल, आरोग्याबद्दल किंवा महत्त्वाच्या वाटणाऱ्या इतर कोणत्याही गोष्टींबद्दल विचार करत असता, तेव्हा तुम्हाला काय परत मिळणार आहे हे तुमच्या भावनाच सांगत असतात. तुमच्या भावना आणि मूड याबद्दल जागरूक राहा, कारण तुमच्या अदृश्य भावना आणि दृश्य जग यात एक प्रकारे बंधनच आहे. आयुष्यात काही असेच सरत नसते. आयुष्य तुम्हाला प्रतिसाद देत असते. आयुष्य तुमचा आवाज असते. आयुष्यातील प्रत्येक भाग हा तुमचा दोन आवाज असते. तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार असता. तुमच्या आयुष्याच्या कथेचे तुम्हीच लेखक असता. तुमच्या आयुष्यरूपी चित्रपटाचे तुम्ही दिग्दर्शक असता. तुमचे आयुष्य कसे असेल हे तुम्हीच ठरवत असता. तुम्ही जे देता त्यावरून ते ठरत असते. तुम्हाला जाणून शकतात असे भावनांचे असंख्य स्तर असतात. म्हणजेच आयुष्यात तुम्ही किती उंची गाठू शकता याला काही मर्यादा नसतात. नकारात्मक भावनांच्याही कितीतरी पातळ्या असतात, पण या पातळ्यांचा मर्यादा असतात. यापुढे तुम्ही जाऊ शकत नाही. यामुळे तुम्हाला चांगल्या भावनाच निवडाव्या लागतात. चांगल्या भावनांमुळेच चांगले वाटते व वाईट भावनांमुळेच वाईट वाटते. हा काही अपघात नाही. प्रेम ही आयुष्यातील सर्वोच्च शक्ती आहे. ती तुम्हाला साथ घालत असते आणि आकर्षण करत असते व त्यामुळेच तुम्ही जसे आयुष्य जगले पाहिजे तसे जगू शकता. नकारात्मक भावनांमधूनही प्रेम तुम्हाला साथ घालत असते, कारण आयुष्यातील सकारात्मक आवेगापासून तुम्ही दूर गेले आहात असे ते तुम्हाला जाणून देत असते. तुमच्या भावना कशा आहेत यावरच सारे काही अवलंबून असते. तुमच्या भावना कशा आहेत यावरच तुमच्या आयुष्यातील सारे काही अवलंबून असते. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय हा तुमच्या भावनांवर अवलंबून असतो. तुमच्या भावना ही एक गोष्ट तुमच्या आयुष्यातील प्रेरणादायी स्रोत असते. तुमच्या आयुष्यात जे काही पाहिजे ते तुम्हाला हवेसे वाटते, कारण त्यावर तुमचे प्रेम असते आणि ते मिळाल्याने तुम्हाला छान वाटणार असते. तुम्हाला आयुष्यात जे काही नको असते ते त्याच्यामुळे तुम्हाला वाईट वाटणार असते. म्हणून नको असते तुम्हाला चांगले आरोग्य हवे असते, कारण आरोग्यदायी जीवन जगणे तुम्हाला आवडते आणि आजारी असणे वाईट असते. तुम्हाला पैसे हवे असतात, कारण खरेदी करण्यातूनच आनंद मिळतो, आवडत्या गोष्टी मिळतात. तुम्हाला चांगली नाती हवी असतात, कारण त्यातून तुम्हाला आनंद मिळणार असतो आणि वाईट नातेसंबंधांमुळे तुम्हाला वाईट वाटणार असते. तुम्हाला आनंद हवा असतो, कारण तुम्हाला त्यातून तुमचा चांगले वाटणार असते आणि आनंदाच्या अभावी वाईट वाटणार असते. मित्रांनो, वाईट भावना तुम्हाला नको असलेल्या गोष्टी आणि परत वाईट भावना येते. तुम्हाला नको त्या गोष्टी जास्त प्रमाणात असते, म्हणून वाईट भावना येत असते. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या चांगल्या गोष्टींनीच प्रेरित झालेल्या असतात. तुम्हाला हव्या असलेल्या चांगल्या गोष्टी तुम्ही कशा मिळवणार? चांगल्या भावनांमधून. पैशांना तुम्हाला हवे आहात, आरोग्याला तुम्ही हवे आहात, आनंदाला तुम्ही हवे आहात. सगळ्या तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींना तुम्ही हवे आहात. तुमच्या आयुष्य देण्यासाठी त्याची धडपड सुरूच आहे, पण तुम्हाला देखील चांगल्या भावना द्याव्या लागतील, तरच या गोष्टी तुमच्याकडे परत येतील. आयुष्यातील परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला काही लढा किंवा झगडा करण्याची गरज नाही. तुम्हाला जे काही करायचे ते फक्त चांगल्या भावना जोपासत प्रेम व्यक्त करणे आणि त्यातूनच तुम्हाला जे हवे आहे ते मिळणार नक्कीच आहे. तुम्हाला तुमच्या चांगल्या भावना प्रेमाच्या आवेगाला पकडून ठेवतात. हीच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची शक्ती आहे. तुमच्या चांगल्या भावनाच तुम्हाला सांगतात की तुम्हाला जे हवे आहे त्यासाठीचा मार्ग कोणता आहे. तुमच्या चांगल्या भावना तुम्हाला सांगतात की जेव्हा तुम्हाला चांगले वाटत असेल तेव्हा आयुष्यातही चांगले असते, पण त्यासाठी प्रथम तुम्हाला चांगल्या भावना व्यक्त कराव्या लागतील. तुम्ही आयुष्यभर स्वतःला असे म्हणत असाल की मला चांगले घर मिळाल्यावर मी आनंद होईन, मला नोकरी किंवा बढती मिळाल्यावर मी आनंदी होईन, मुले कॉलेजमध्ये जाऊ लागली की मी आनंदी होईन, पैसे आल्यावर मी आनंदी होईन, प्रवास करायला मिळाला तर मी आनंदी होईल, मला व्यवसायात यश मिळाले की मी आनंदी होईन. तर या गोष्टी तुम्हाला कधीही मिळणार नाहीत, कारण असा विचार करणे म्हणजे आनंदाच्या प्रेमाच्या भावनेला आव्हान देणे असते. असे विचार आकर्षणाच्या नियमाला आव्हान देतात. सगळ्यात गोष्टी आधी तुम्ही आनंदी असले पाहिजे आणि आनंद देत राहिले पाहिजे. त्यातूनच तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी मिळतील. दुसऱ्या कोणत्याही मार्गाने ते होणार नाही, कारण तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे ते तुम्ही आधी दिले पाहिजे. तुमच्या भावनांवर तुमचा ताबा असला पाहिजे. प्रेमाचे तुम्ही ऐकले पाहिजे.
आणि हाच प्रेमाचा आवेग तुम्हाला जे हवे ते परत मिळवून देऊ शकेल, एवढं लक्षात ठेवा. आता यात तुमचे महत्त्वाचे आणि शक्तीचे मुद्दे कोणते आहेत? एका क्षणी तुमच्या भावना काय आहेत हे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचे नसते, कारण त्यावरच तुमचे आयुष्य हे घडत असते. तुमच्या भावना तुमच्या विचारांमागील व शब्दांमागील ताकद असतात आणि तुम्हाला काय वाटते ते महत्त्वाचे असते. सगळ्यात चांगल्या भावना प्रेमातूनच उत्पन्न होतात. सगळ्या नकारात्मक भावना प्रेमाच्या अभावातून निर्माण होतात. प्रेमाच्या आवेगामुळे सर्व चांगल्या भावना तुमच्यात बांधून राहतात, कारण प्रेम हा सर्व चांगल्या भावनांचा स्रोत असतो. तुमचे ज्या गोष्टींवर प्रेम आहे त्याचा विचार करून तुमच्या चांगल्या भावनांची तीव्रता वाढवा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी सतत मोजत राहा. तुम्हाला खूप छान वाटेपर्यंत आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला कसे वाटते ते तुम्ही जे देत असता त्याचे तंतोतंत प्रतिबिंब असते. आयुष्यात काही असतेच घडत नसते. आयुष्य तुम्हाला प्रतिसाद देत असते. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक विषय हा तुमचा कौल असतो आणि तुमचे जे देव देता त्यावरूनच हा कौल लागत असतो. चांगल्या भावनांचे असंख्य स्तर असतात, म्हणजेच तुम्हाला जे मिळत असते त्यालाही अंत नसतो. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या असतात त्यांनाही तुम्ही हवे असता. पैशांना तुम्ही हवे असता, आरोग्याला तुम्ही हवे असता आणि आनंदालाही तुम्ही हवे असता. आयुष्यातील परिस्थिती बदलण्यासाठी झगडा करू नका. तुमच्या चांगल्या भावनांमधून प्रेम व्यक्त करा आणि तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल. आधी तुम्ही चांगल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. तुम्ही आनंदी असले पाहिजे, आनंद दिला पाहिजे. त्यातूनच तुम्हाला आनंदी गोष्टी मिळतील. तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे ते तुम्ही आधी दिले पाहिजे. म्हणून पहिले द्यायची भावना ठेवा, मग मिळवायची भावना नक्कीच ठेवा. मग द्यायची भावना तुम्ही ठेवली तर तुमच्याकडे सर्व काही गोष्टी या उपलब्ध असतील. आणि स्वामींवर तुमची कायम निष्ठा ठेवा आणि स्वामींची भक्ती कायम करत राहा. कारण स्वामींची भक्ती कराल तर तुम्हाला सर्व काही वेळेआधीच मिळेल. व स्वामींच्या नामावर विश्वास ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण हे दररोज करा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुम्ही नामस्मरण हे जरूर केले पाहिजे, कारण नामस्मरणाने जी ताकद मिळते व नामस्मरणाने जे परिणाम घडतात ते वेगळे असतात व आपल्या आयुष्यात आपल्याला यश हे नक्कीच लवकर मिळत असते. एवढे लक्षात ठेवा. नामस्मरण कधी विसरू नका आणि नामस्मरण हे करतच राहा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असे स्वामी संदेश आम्ही तुमच्यासाठी आणत असतो. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.